राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात 73.4 कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे। भूसंपादनात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून 3 जणांना अटक करण्यात आली आहे। अधिकारी, कर्मचारी आणि वकील यांच्या संगमताने हा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे। घोटाळ्याच्या व्याप्तीमुळे SIT स्थापन करण्यात आली असून तिचे नेतृत्व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांढरकर करत आहेत। महसूल विभागासाठी मोठी नावेही तपासाच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे। सदरचा हा गुन्हा जो आहे तो भूसंपादनाचा घोटाळा आहे प्राथमिकरित्या असं निदर्शनास येत आहे आणि त्या अनुषंगाने जी FIR झालेली आहे त्याच्यामध्ये 10 आरोपींचं नावानिशी फिर्याद देण्यात आलेली आहे। सदर आरोपींचा आम्ही शोध घेतला, त्यापैकी 3 आरोपींना आम्ही आतापर्यंत अटक करण्यात यश मिळवलेलं आहे। SIT मध्ये 5 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। DYSP दर्जाचे अधिकारी, तपासी अधिकारी आहेत। त्याचप्रमाणे ॲडिशनल SP दर्जाचे अधिकारी याच्यावरती सुपरविजन करत आहेत। प्राथमिक रित्या 73 कोटींचा हा घोटाळा आहे। याच्यामध्ये बनावट सह्या केलेल्या आहेत असं निदर्शनास येत आहे। त्या अनुषंगाने तपास करण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल। जे अटक झालेले आरोपी आहेत त्यापैकी काही जण कंत्राटी कर्मचारी आहेत, काही त्या भूसंपादन कार्यालयामध्ये कर्मचारी आहेत आणि इतर जे आहेत ते काही ॲडव्होकेट वगैरे आहेत त्याच्यामध्ये, तर त्यांचा देखील आम्ही शोध घेत आहोत।